आपल्या मी सुभाष निंबाळकर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक गृहनिर्माण संस्थेचा माजी चेअरमन असून मी 2019 ते 2025 या काळामध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा अधिकृत कायदेशीर प्रशासनाच्या सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे चेअरमन होतो. 25 नंतर प्रशासक आल्यामुळे मी आज चेअरमन नाही आहे. परंतु या माझ्या कार्यकाळामध्ये लातूर येथील सहाय्यक निबंधक श्री दुधाटे यांनी अत्यंत न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा बेकायदेशीर नियमबाह्य व्यवहार, वरिष्ठांचा आदेश धुडकावून कायद्याची पायमल्ली करून केलेला आहे. त्यांनी आमच्या संस्थेच्या संदर्भात जी काही भूमिका घेतली ती पूर्णतः चुकीची, बेकायदेशीर आणि संस्थेच्या बाहेरील खोट्या लोकांना सहकार्य करणारी राहिलेली. आजपर्यंत सहकार खात्याच्या इतिहासामध्ये असं कुठेही घडलेलं नाही की एका सहकारी संस्थेमध्ये 2 संचालक मंडळाला मान्यता देणारा प्रकार हा कुठल्याही देशात घडलेला नसताना आपल्या लातूरमध्ये सहाय्यक निबंधकांनी घडवलेला आहे. आजही सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या रेकॉर्डवर आमच्या गृहनिर्माण संस्थेचे 2 संचालक मंडळ अस्तित्वात आहेत आणि दोन्ही संचालक मंडळाला सहाय्यक निबंधक अधिकृत समजतो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचा गैरफायदा घेऊन जे दुसरं संचालक मंडळ आहे, जे संस्थेचं सभासद नाही, नियमबाह्य आहे, त्याचा संस्थेशी काही संबंध नाही, अशा संचालक मंडळाला दुधाटे यांनी बेकायदेशीर मदत पुरवली, खोटं रेकॉर्ड तयार केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज आमच्या संस्थेमध्ये 2 संचालक मंडळ आहेत. आणि आजही आम्ही निवडणूक प्रक्रिया 2025 पासून 30 साठी संस्थेची चालू केली. सहाय्यक निबंधकाच्या सूचनेवरून, त्याच्या सांगण्यावरून आणि सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे. आणि नियमामध्ये असं असतं की निवडणुकीचा जो प्राधिकृत अधिकारी असतात ते त्यांचं एक पॅनल असतं शासनाचं, आणि त्या शासनाच्या अधिकाऱ्यामार्फत निवडणूक प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. ही निवडणूक प्रक्रिया आम्ही राबवत होतो. असं असताना बाहेर त्या संस्थेशी संबंधित नसलेले ओमप्रकाश आर्य आणि बालाजी गंगणे या 2 गृहस्थांनी सहाय्यक निबंधक श्री दुधाटे याच्याशी संपर्क करून खोटा लेखापरीक्षण अहवाल 2019 ते 2022 पर्यंतचा दाखल केला. आणि त्या खोट्या लेखापरीक्षण अहवालास सहाय्यक निबंधक दुधाटे यांनी मान्यता दिलेली आहे. आणि त्याच लेखापरीक्षण अहवालाच्या आधारावर बेकायदेशीर लोकाला, जे संस्थेचे सभासद नाहीत, संबंध नाहीत, त्या लोकांना हायकोर्टामध्ये रीट दाखल करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि त्या चुकीच्या अहवालाच्या आधारेच त्यांनी हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून निवडणुकीला स्थगिती मिळवलेली. ही निवडणूक बेकायदेशीर आहे. त्याच्यामध्ये प्राधिकृत अधिकारी नाही, काही नाही. एका बैठकीमध्ये पूर्ण निवडणूक प्रक्रिया दाखल करून त्यांनी सबमिट केली आहे. तीही माझ्याकडे आहे, आज सर्व पत्रकारांना ते दिलेली आहे. आणि अशा पद्धतीनं खोटा लेखापरीक्षण अहवाल, त्याला अधिकृत म्हणणं, खोटी निवडणूक प्रक्रिया ती दाखल करून घेणं, असा प्रकार दुधाटे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून करत आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही संस्थेच्या वतीनं, मी स्वतः माजी चेअरमन म्हणून प्रशासनास निवेदन दिलेलं आहे. 2 निवेदनं दिलेली. आज घडीला ते लोक त्याही परिस्थितीमध्ये, या प्रकरणामध्ये फारसा अनभिज्ञ आहेत. मुळात आर्य हा 16 पर्यंत चेअरमनच होता. गंगणे तरी असा नवीन नमुना आहे की कुठल्याही गृहनिर्माण संस्थेत
व्हाईस चेअरमन पद नाही आहे, आमच्या बायलॉजमध्येही नाही आहे, परंतु तो व्हाईस चेअरमन म्हणून मिळवतो आणि ते रेकॉर्डला सहाय्यक निबंधकाचे आहे आणि सहाय्यक निबंधक त्याला ग्राह्य धरतात व्हाईस चेअरमन म्हणून. निवडणुका रोखू शकत नाहीत, तात्पुरत्या रोखल्या गेलेल्या आहेत. नाही, निवडणुका रोखू शकणार नाही, हायकोर्ट सुद्धा रोखू शकणार नाही, मला विश्वास आहे. म्हणून आम्ही त्या भानगडीमध्ये आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, कायद्यावर विश्वास आहे. म्हणून तिथलं जे कोणी जज बसलेले असतील ते कायद्याच्या पलीकडे जाऊन न्याय देणार नाहीत याचा विश्वास आहे. आणि या विश्वासावर जो माणूस संस्थेचा सभासदच नाही, हे सहाय्यक निबंधक रेकॉर्डही सांगतोय, परंतु दुसरं रेकॉर्ड त्याने त्याला सभासदाचं दिलं अप्रत्यक्षपणे, त्याच्या आधारे ते केलेलं आहे आणि ते त्याच्या संस्था पार्टी नाही. आणि आता सहाय्यक निबंधक कार्यालय असेल, सहकार कार्यालय असेल, त्यांनी आपलं म्हणणं, शासनाचं म्हणणं ते तिथं मांडलं पाहिजे, पण अजून त्यांनी ते मांडलेलं नाही. 5-6 महिने होऊन गेले, 5-6 तारखा होऊन गेल्या निवडणुका स्थगित होऊन. आमची पूर्ण 100% खात्री आहे की प्रशासनानं तिथं आपलं म्हणणं मांडल्याशिवाय ते होणार नाही. आणि प्रशासन आमच्या जे काही रेकॉर्ड आहे संस्थेचं कायदेशीर नियमित, त्याच्या विरुद्ध प्रशासनालाही बोलता येणार नाही. आधी दुधाट्याला सुद्धा त्याने दिलेलं आहे त्यांच्याकडे, परंतु हे कोर्टात सांगू शकत नाही. ते आर्याला रेकॉर्ड दिलं डुप्लिकेट मान्यता म्हणून पत्र, ते पत्र सुद्धा दिलेलं असताना त्यांच्या सहीचं पत्र आज आहे, ते हायकोर्टामध्ये ते सांगू शकत नाहीत, सांगू शकले नाहीत. आमचं असं मत आहे की दुधाटेच्या बाबतीत असो, प्रशासनाच्या बाबतीत असो, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांच्या जीवावरती लोकांसाठी सरकार असतं आणि म्हणून अशा पद्धतीचं बेकायदेशीर काम करणाऱ्याच्या बाबतीमध्ये सर्व पत्रकारांनी, जनतेने, सर्वांनीच ते केलं पाहिजे. हे एका संस्थेचं मक्तेदारी नाही किंवा तो अधिकार नाही. म्हणून हे एक निमित्त म्हणून या निमित्तानं वस्तुस्थिती समोर मांडत आहे. या वस्तुस्थितीमध्ये सहकार खात्याला म्हणजे कसल्याही प्रकारचा अधिकार नसताना, कायदेशीर अधिकार नसताना आज अशा पद्धतीचा व्यवहार दुधाटे जर करत असेल तर याचा विचार शासनाने केला पाहिजे. संस्थेची निवडणूक लागलेली असताना, चालू असताना, निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना ओमप्रकाश आर्य आणि गंगनेला मदत व्हावी म्हणून दुधाटेंनी प्रशासक नेमला आणि निवडणूक प्रक्रिया हायकोर्टामध्ये रिट याचिका दाखल करायला कागद पुरवले होते आणि स्थगिती आणलेली आहे. याला पूर्णतः जबाबदार दुधाटेच आहेत.